नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे ना तो खूप जबरदस्त आहे। जगभरातील खूप सारे प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ना ते हे सेटअप वापरतात, कारण या सेटअपमध्ये पैसा जो आहे ना तो तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतो। मित्रांनो, सेटअपचं नाव आहे स्विंग ट्रेडिंग मनी मशीन। मित्रांनो, तुम्ही यूट्यूबला जर गेला तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ स्विंग ट्रेडिंगवरती मिळतील, पण मित्रांनो आज मी तुम्हाला स्विंग ट्रेडिंगचं जे सेटअप दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप। मित्रांनो, हे सेटअप मी स्वतः पाठीमागच्या 8 वर्षापासून वापरत आहे आणि कन्सिस्टन्सी बेसिसवर हे सेटअप वर्क देखील करतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। अट एकच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा। तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब दाबा, बेल नोटिफिकेशन देखील दाबून ठेवा, कारण पहिला व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं पाहिजे। मित्रांनो, एक रियालिटी सांगतो, ही रियालिटी ऑलरेडी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशननुसार या व्हिडिओमध्ये देखील सांगतोय, भारतामध्ये ऑप्शनमध्ये काम करणारे जेवढे ट्रेडर आहेत त्यातले जवळपास 90 ते 93% ट्रेडर हे सध्या तोट्यात आहेत। मग असं का होतं, ह्याच्या पाठीमागं 3 मेन चूक आहेत। पहिली चूक काय आहे? टिप्सवर ट्रेड करणं। बऱ्याच लोकांना स्वतः शिकून ट्रेड करायला आवडत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण त्यांना वाटतं की बाबा ही झंझट कधी करायची, कटकट कधी करायचं, कधी चार्ट बघायचं, कधी ॲनालिसिस करायचं, त्यापेक्षा आपण काय करू, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवू आणि आपण स्वतः गोळ्या झाडू, असं वाटतं। पण मित्रांनो, मार्केटमध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे, जर तुमचा प्रॉपर स्टडी असेल, प्रॉपर रिसर्च असेल तर मार्केट तुम्हाला रिवॉर्ड देतं। आणि दुसरा प्रॉब्लेम आपल्या इकडे काय माहिती आहे का, बऱ्याच ट्रेडरचा प्रॉब्लेम असा आहे की ते दिवसामध्ये कमीत कमी 5-6 तर ट्रेड करतात, काही जण 10-15 ट्रेड पण करतात। मग त्यामध्ये विनाकारण ब्रोकरेज असेल, जीएसटी असेल, स्टॅम्प ड्युटी असेल, बाकीचे टॅक्सेस जातात आणि शेवटी 500-1000चा लॉस होतो। मग इंट्राडे ट्रेडिंगचा जर विचार केला तर त्या ठिकाणी अल्गोरिदम आणि हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग फर्म जे आहेत ना ते माणसावरती विजय मिळवतात आणि त्यांचा रिटर्न जो आहे तो मार्केटमध्ये चांगला जनरेट होतो। पण आपण मॅन्युअली ट्रेडिंग करताना त्या गोष्टीसोबत मॅच करू शकत नाही। आणि तिसरी चूक काय माहिती आहे का आपली मार्केटमध्ये, आपण लॉंग टर्मवर अंधविश्वास ठेवतो। मित्रांनो, लॉंग टर्ममध्ये पैसा बनतो हे मान्य आहे, पण मित्रांनो किती वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 5 वर्ष, तोपर्यंत तुमच्या मुलांची फी कोण भरणार, घराचा EMI कोण भरणार? आणि सगळे स्टॉक काय TCS, इन्फोसिस होत नाहीत। आज पण ITचा जर विचार केला तर 3-4 वर्षांमध्ये वाट लावून टाकले, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आणि तुम्हाला येस बँक, DLF, रिलायन्स पॉवर हे नावं तर आठवत असतीलच ना। मग करायचं काय? उत्तर एकच आहे, स्विंग ट्रेडिंग। ना हे इंट्राडे ट्रेडिंग सारखं खूप फास्ट आहे, ना हे इन्व्हेस्टमेंट सारखं खूप स्लोही नाही, परफेक्ट मिडल ग्राउंड आहे। आता मी तुम्हाला समजावून सांगतो नेमकं स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय। मित्रांनो, मी टेक्निकल डेफिनेशन बिलकुल तुम्हाला सांगणार नाहीये, एकदम सिंपल भाजी मंडईचं आयडिया सांगतो। एक भाजीवाला असतो, तो काय करतो, कांद्याचा भाव बघतो। आज कांद्याचा भाव किती? 30 रुपये किलो आहे। त्याला माहित आहे पुढच्या आठवड्यामध्ये लग्न सराई आहे, मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, भाव 40 रुपयावर होणार आहे। तो आज काय करतो, 100 किलो कांदा घेऊन ठेवतो, 8 दिवसांनी 40 रुपयाने विकून टाकतो, 1000 रुपयाचा प्रॉफिट एक आठवड्यात झाला। हेच मित्रांनो स्विंग ट्रेडिंग आहे। फरक इतकाच आहे, या ठिकाणी आपण कांद्याऐवजी शेअर्स घेतो। आता स्विंग ट्रेडिंगचा जर विचार केला तर स्विंग ट्रेडिंगमध्ये साधारणतः 2 ते 3-4 आठवड्यापर्यंत होल्डिंग पिरियड असतो किंवा 1-2 दिवस देखील असू शकतो। विशेषतः शॉर्ट टर्म प्राइस मोमेंटमवरती आपल्याला फोकस करायचं असतं आणि तिथून प्रॉफिट जनरेट करायचं असतो। आता तुम्ही म्हणाल, पण साहेब मला कसं कळणार कांद्याचा भाव उद्या वाढणार आहे? हीच तर खरी जादू आहे मित्रांनो। ही कला शिकण्यासाठीच तर आज मी तुम्हाला या व्हिडिओवरती घेऊन आलो। स्विंग ट्रेडिंगमध्ये 3 गोष्टी बघायच्या असतात। पहिलं ट्रेंड, मोमेंटम आणि व्हॉल्यूम। ट्रेंड जो आहे ना तो बाजार वर चाललाय की खाली चाललाय हे सांगतं। आपल्याला खाली जाणाऱ्या मार्केटचा तर विचारच करायचा नाही, मार्केट वरती चाललंय ना तर आपण स्विंग ट्रेडिंगवरती फोकस करणार। सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये मोमेंटम किती आहे, तो किती वेगानं वर चाललाय, तो निफ्टीपेक्षा जास्त वेगानं चाललाय, निफ्टी 500पेक्षा जास्त वेगानं चाललाय की त्या सेक्टरपेक्षा जास्त वेगानं चाललाय, हे आपल्याला मोमेंटममध्ये कळतं। आणि व्हॉल्यूम काय सांगतं आपल्याला, खरंच लोक इथं खरेदी करत आहेत का? तर ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला लक्षात आल्या स्विंग ट्रेडिंगमध्ये तर तुम्ही खूप प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता आणि तुमचे खूप सारे ट्रेड प्रॉफिटमध्ये देखील जाऊ शकतात। सर्वात महत्त्वाचं काय तर मित्रांनो, इथं तुम्हाला दिवसभर स्क्रीन बघायची बिलकुल गरज नाही। सकाळी 10 मिनिट किंवा संध्याकाळी 5 मिनिट जरी काम केलं तरी तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी बेस्ट स्टॉक्स शोधू शकता। म्हणून मित्रांनो सांगतोय, स्विंग ट्रेडिंग हे एक वर्किंग प्रोफेशन सारखा मित्र आहे। नोकरीवर बिलकुल परिणाम होत नाही, मानसिक त्रास होत नाही आणि पैसा कमवण्याची शक्यता इथं खूप जास्त असते। आणि मित्रांनो, आता ह्या झाल्या थेरी गोष्टी, मी तुम्हाला प्रॉफिटेबल सेटअप कसं बनवायचं ते पण सांगतो। हां, तुम्ही जर म्हणत असाल सर मला त्यासाठी पण वेळ नाही,
तर मित्रांनो आपल्याकडं सेबी रजिस्टर्ड रिसर्च टीम आहे, त्यांच्याकडून तुम्हाला डायरेक्ट स्विंग ट्रेडिंगचे कॉल मिळतील. त्यासाठी अट एकच आहे, आपल्या लिंकमार्फत डीमॅट अकाउंट ओपन करणं आवश्यक आहे. डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावरती मेसेज करा, तुम्हाला त्याचे पुढचे डिटेल्स दिले जातील. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात, सेटअप शिकण्याआधी माइंडसेट शिकणं खूप महत्त्वाचं असतं, कारण 90% ट्रेडर चुकीच्या सेटअपमुळे बुडत नाहीत, चुकीच्या माइंडसेटमुळे बुडतात. मी तुम्हाला 3 नियम सांगतो, पहिल्यांदा डोक्यात फिट करा. पहिला नियम काय आहे, ट्रेड इज गेम ऑफ प्रोबॅबिलिटी नॉट सर्टन्टिटी. म्हणजे काय, कोणताही ट्रेडर किती एक्सपर्ट असला तरी 100% ट्रेड त्याचे बरोबर येत नाहीत. 60% जरी ट्रेड त्याच्या बरोबर आले तरी तो टॉप ट्रेडर बनू शकतो. म्हणजे तोटा तर होणारच आहे, मग ते ऑप्शन असू द्या, स्विंग ट्रेडिंग असू द्या. प्रश्न आहे तुम्ही किती तो मर्यादित ठेवताय. रूल नंबर 2 काय माहिती आहे, फोकस ऑन प्रोसेस नॉट ऑन प्रॉफिट. प्रत्येक ट्रेडरला काय वाटतं माहिती आहे का, प्रत्येक ट्रेड घेण्याच्या आधी मला 5,000चा जरी प्रॉफिट झाला तरी बस. मित्रांनो हा विचार चुकीचा आहे. ते ट्रेडरचं गोल नाहीये. ट्रेडरचं गोल काय असतं माहिती आहे, योग्य सेटअप फॉलो करणं. प्रॉफिट हे सेटअपचं बाय प्रॉडक्ट आहे. प्रोसेस बरोबर जर असेल ना तर प्रॉफिट हा येणारच आहे तुमचा. आणि तिसरा नियम काय माहिती आहे का, पेशन्स इज द रिअल एज. दिवसातून 5 ट्रेड करणारा देखील लॉसमध्ये जाऊ शकतो, पण आठवड्यातून 2 ट्रेड करणारा हा जिंकू शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. वेटिंग फॉर द राईट सेटअप हेच खरं तर कौशल्य आहे. जर हे 3 नियम तुम्ही जर डोक्यात आज फिट केले स्विंग ट्रेडिंगच्या संदर्भात, तर मी पुढे जे शिकवणार आहे ना ते सगळं सोनं आहे. नाहीतर हे टेक्निकल अनालिसिस वगैरे काही कामी येणार नाही. ठीक आहे, चला मी तुम्हाला रिअल सेटअप काय करतो समजावून सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा स्टॉक सिलेक्शन. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम प्रत्येकाचा हेच आहे, स्टॉक सिलेक्शन कसं करायचं. मित्रांनो ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. भारताचा जर विचार केला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 5,000पेक्षा जास्त शेअर्स लिस्टेड आहेत आणि यापैकी 95% शेअर्स हे स्विंग ट्रेडिंगच्या सेटअपमध्ये बिलकुल बसत नाहीत. आपल्याला फक्त फोकस कुठं करायचं आहे, 5%वरती फोकस करायचं. तुम्हाला 5 सेटअप फिल्टर सांगतो, त्यानुसार तुम्ही काम करा. फिल्टर नंबर 1 काय माहिती आहे का, निफ्टी 500चं युनिवर्स सिलेक्ट करायचं आहे. स्विंग ट्रेडिंगसाठी जे स्टॉक शोधायचे आहेत, मग टेक्निकली स्ट्रॉंग असतील, फंडामेंटली स्ट्रॉंग असतील, ज्या स्टॉक्समध्ये मॅन्युप्युलेशन कमी होतं आहे, ज्या स्टॉकमध्ये लिक्विडिटी आहे, असे स्टॉक तुम्हाला कुठं सापडतील, निफ्टी 500. म्हणजे आपली स्वतःची एक वॉच लिस्टच बनवायची आहे, त्यामध्ये निफ्टी 500चे सगळे स्टॉक्स येतील. दुसरा क्रायटेरिया काय करायचं माहिती आहे का, एफएनओ स्टॉकला प्रायोरिटी द्यायची. म्हणजे एफएनओ मध्ये असलेले स्टॉक जे आहेत ना थोडे जास्त एक्स्ट्रा सुरक्षित असतात, त्यांना हेज करता येतं आणि सगळ्यात जास्त तिथं व्हॉलॅटिलिटी देखील प्रॉपर मिळते. किंवा टॉप गेनर स्टॉकचा विचार केला तरी देखील चालू शकतं. 3 नंबरचा फिल्टर असा आहे की डेली व्हॉल्यूम किमान 1 कोटीपेक्षा जास्त असला पाहिजे. जर व्हॉल्यूम कमी असेल तर स्टॉक एका ठिकाणी थांबू शकतो, मग बाय करायच्या वेळेला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. मग तुम्ही झिरोदा असेल किंवा तुमचं जे डीमॅट अकाउंट असेल तिथं जाऊन डेली ॲव्हरेज व्हॉल्यूम किती दिसतो हे चेक करा. तो जर चांगला असेल तर तो स्टॉक आपल्याला रडारवर घ्यायला काही अडचण नाही. 4 नंबरचा फिल्टर असा आहे की पेनी स्टॉक पासून लांब राहायचं आहे. म्हणजे ज्या स्टॉकची प्राइस मी तर वैयक्तिक जे सेटअप फॉलो करतोय ना, ज्या स्टॉकची प्राइस 100 रुपयांपेक्षा कमी आहे अशा स्टॉककडे मी बिलकुल जातच नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ज्या स्टॉकची प्राइसच मुळात 500पेक्षा जास्त आहे अशा स्टॉकवरच मी फोकस करतो. आणि 5 नंबरचा फिल्टर आहे ट्रेंडिंग सेक्टर. बघा हे खूप मोठं सिक्रेट आहे. शेअर बाजारात नेहमी 1 ते 2 सेक्टर हे हॉट असतातच. आज बँकिंग चालू असेल तर उद्या IT चालणार, परवा पब्लिक सेक्टर चालणार आणि त्यानंतर नवीन सेक्टर चालणार. म्हणजे ट्रेंडिंग सेक्टरमधले जर शेअर्स निवडले तुम्ही तर प्रॉफिटेबिलिटी तुमची ड्रॅमॅटिकली इन्क्रीज होते, हे पहिल्यांदा लक्षात. मग हे कसं ओळखायचं, तर ट्रेंडिंग सेक्टर ओळखण्याचं खूप सिंपल रूल्स आहे. निफ्टी IT असेल, निफ्टी ॲटो असेल, हे सेक्टरच्या सगळे इंडायसेस बघायचे. कोणत्या इंडेक्समध्ये गेल्या 20-30 दिवसात सर्वात जास्त वाढ झाली ते सेक्टर सर्वात हॉट आहे, किंवा पाठीमागच्या 8 दिवसात सर्वात जास्त स्टॉक कुठला वाढायला लागलाय, कुठल्या सेक्टरमधले वाढायला, तर ते हॉट सेक्टर आहे. आता मित्रांनो एक प्रॅक्टिकल टिप सांगतो, दर रविवारी संध्याकाळी 20 मिनिट द्या. हे 5 फिल्टर लावा आणि पोटेन्शियली 20 ते 30 शेअरची एक वॉच लिस्ट बनवा. आणि हीच तुमच्यासाठी मित्रांनो हंटिंग ग्राउंड असेल. पुढल्या 8 दिवस या स्टॉकवरती लक्ष ठेवायचं आहे. डेफिनेटली इथं स्विंग ट्रेडिंगसाठी खूप परफेक्ट स्टॉक्स तुम्हाला मिळतात. ॲव्हरेज ट्रेडर जे आहेत ना ते नवीन स्टॉक दररोज शोधतात, पण जे प्रो ट्रेडर असतात ना, एकदा वॉच लिस्ट तयार केली ना त्या स्टॉकलाच फक्त ते रडारवर ठेवतात. मित्रांनो हे एक कॉमन सेटअप झालं. ओके, ह्या काही स्टॉकची संख्या कमी करण्यासाठीचं फिल्टर झालं. आपल्याला जे मेन काम करायचं आहे ना स्टॉक सिलेक्शनचं, ते टेक्निकल बेस्ड देखील करायचं आहे. मग टेक्निकल सेटअप कसं असेल आपलं, आता मेन खेळ सुरू होतो. मित्रांनो टेक्निकल सेटअप ना स्विंग ट्रेडिंगचं एक जबरदस्त हत्यार आहे. मित्रांनो हे बिलकुल जुगार नाहीये. मित्रांनो मी तुम्हाला हे 4 टूल वापरायला सांगणार आहे, फक्त 4. बाकी सगळे इंडिकेटर तुम्ही विसरून जा. सगळ्यात पहिल्यांदा टूल नंबर 1 आहे मूव्हिंग ॲव्हरेज. ट्रेंड कसा ओळखायचा, मित्रांनो EMI एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज चार्टवर लावा तुम्ही. त्यामध्ये 20 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे ना ते मार्केटचा शॉर्ट टर्म ट्रेंड सांगतं.
50 EMA तुम्हाला मीडियम टर्म ट्रेंड सांगतं आणि 20 EMA तुम्हाला लॉंग टर्म ट्रेंड सांगतं. आता रूल असा आहे, स्टॉक जर 20 EMAच्या वर असेल, 50 EMAच्या वर असेल, 200 EMAच्या वर असेल, तर तो स्टॉक सध्याला स्ट्रॉंग अप ट्रेंड मध्ये आहे हे आपल्याला कळतं. आणि फक्त असेच स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी निवडायचे जे स्टॉक 20, 50, 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ट्रेड करत आहे. मित्रांनो, मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे रस्त्यावरचा दिशादर्शक फलक आहे. ते काय सांगतं माहिती आहे, बाबा गाडी बरोबर रस्त्यानं चालू आहे की नाही. जर तिन्ही EMI अप ट्रेंड मध्ये असतील तर समजून चालायचा आपला रस्ता परफेक्ट आहे. 2 नंबरचं टूल काय माहिती आहे का, RSI. RSI म्हणजे त्या स्टॉक्समध्ये किती जोश आहे हे सांगण्याचं काम RSI करतं 0 ते 100च्या स्केलवर. इथं रूल काय माहिती आहे का, 40 ते 60चा झोन जर असेल ना, तर हा तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट एंट्री झोन आहे. तुम्ही जो स्टॉक सिलेक्ट केलाय ना, त्याचा RSI हा 40 ते 60च्या दरम्यानच असला पाहिजे. 70च्या वरती देखील चालू शकतं नाही असं नाही. ट्रेंडिंग मार्केटमध्ये खूप साऱ्या स्टॉकचा RSI 2-2, 3-3 महिने 70-80च्या वरती असतो, पण तिथं रिस्क वाढते. थोडं केअरफुली काम करणं गरजेचं असतं. आणि समजा एखाद्या स्टॉकचा RSI 30च्या खाली असेल तर पॉसिबल तिथं रिव्हर्सलचा देखील चान्स आहे. मग चांगले स्टॉक तुम्ही जे ऑलरेडी वॉच लिस्टला ठेवलेत, जिथं तुम्हाला बॉटम आउट बनताना दिसून येतोय, एक स्ट्रॉंग सपोर्ट बनतोय, तिथून तुम्ही त्याला फिक करू शकता. जर स्टॉक अप ट्रेंडमध्ये असेल आणि RSI 45-55च्या आसपास असेल तर ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे स्विंग ट्रेडिंगसाठी. आणि 3 नंबरचं टूल आहे व्हॉल्यूम. मित्रांनो, प्राइस खोटी बोलू शकते पण व्हॉल्यूम कधीच खोटा बोलू शकत नाही, कारण व्हॉल्यूम म्हणजे किती लोकांनी खरंच पैसा लावला हे दाखवतं. जर ब्रेकआउटच्या वेळेला व्हॉल्यूम ॲव्हरेज पेक्षा 2x असेल तर तो रिअल ब्रेकआउट आहे, जर नसेल तर तो फेक ब्रेकआउट आहे हे गृहीत धरायचं आहे. आणि 4 नंबरचं टूल काय माहिती आहे का, चार्ट पॅटर्न. बघा मित्रांनो, हे 4 पॅटर्न ना तुम्हाला परफेक्ट करायचे स्विंग ट्रेडिंगमध्ये. एक आहे बुलिश फ्लॅग. स्टॉक जर जोरानं वर गेला, त्यानंतर थोडा कन्सोलिडेट झाला आणि जर पुन्हा ब्रेकआउट देत असेल तर यावरती जो ट्रेड सापडतो ना बुलिश फ्लॅग वरती, तो खूप परफेक्ट असतो. किंवा कप अँड हँडल पॅटर्न देखील. स्टॉकचा यू शेप बनतो कपासारखा, त्यानंतर एक स्मॉल डिप येतो आणि तिथून नंतर ब्रेकआउट येतो. हा पॅटर्न देखील स्विंग ट्रेडिंग मध्ये खूप चालतो. किंवा असेंडिंग ट्रायंगल. रेजिस्टन्स फ्लॅट असतो, सपोर्ट वाढत जातो आणि इव्हेंच्युअली त्याचा एक जबरदस्त ब्रेकआउट मिळतो. हे माझं परफेक्ट सेटअप आहे. हे तिन्ही मी भरपूर स्विंग ट्रेडिंग मध्ये वापरतो. किंवा कन्सोलिडेशन ब्रेकआउट. स्टॉकमध्ये एक रेंज तयार होते 2, 3, 4, 5 आठवडं आणि त्यानंतर जर तो हायर साईडला ब्रेक झाला ना तर तिथं खूप परफेक्ट ट्रेड मिळतो. म्हणजे ह्या 4 गोष्टीवर ना तुम्हाला कंपल्सरी फोकस करणं गरजेचं आहे. आणि हे 4 टूल जर वापरले, मुव्हिंग ॲव्हरेज, RSI, व्हॉल्यूम आणि पॅटर्न, तर मित्रांनो तुमचं एक मॅजिकल सेटअप तयार बनतं. या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही टेक्निकल इंडिकेटर तुम्हाला मार्केटमध्ये यूज करायची गरज नाहीये. मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा एकाच जागी अनेक सिग्नल येतात ना, तेव्हा ट्रेड तुमचा परफेक्ट बनलेला असतो. आता मित्रांनो, तिसरी स्टेप अशी आहे की बाबा 3 स्टेप रूल्स. म्हणजे कधी बाय करायचं, कधी नाही बाय करायचं हे पण आपलं क्लिअर असलं पाहिजे ना. तर मित्रांनो बघा, आपण काय शिकलो, कोणता शेअर्स निवडायचा शिकलो, टेक्निकल सेटअप कसं बघायचं हे शिकलो. नाही, ऍक्च्युअली एंट्री कधी घ्यायची यासाठी मी तुम्हाला 3 टाईपच्या एंट्री सांगतो. बघा, बाकीच्या ठिकाणी 1 टाईपची एंट्री असते, मी 3 टाईपच्या एंट्री सांगतोय. पहिलं तर स्टॉक सिलेक्ट केला तुम्ही, बरोबर आहे, ब्रेकआउट एंट्रीचा, त्याला अग्रेसिव्ह असं म्हणतो मी. एंट्री टाईप 1 ब्रेकआउट एंट्री अग्रेसिव्ह असली पाहिजे. स्टॉक एका रेजिस्टन्स लेवलवरती खूप जास्त वेळ थांबला असेल आणि अचानक एक दिवस तो जर रेजिस्टन्स ब्रेक करत असेल विथ स्ट्रॉंग व्हॉल्यूम, तर मित्रांनो समजून जावा या ठिकाणी ब्रेकआउटची तयारी पूर्ण झाली. मग दुसऱ्या दिवशी काय करायचं तुम्हाला, तर ओपनिंगच्या जवळ किंवा त्या दिवशीच्या एंडची प्राइस जी होती ना त्याच्याजवळ त्याला पकडायचंय आणि तिथून त्यामध्ये एंट्रीचा प्लॅन करायचा आहे. किंवा त्याच्यामध्ये पुलबॅक जर आला, स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे, तो थोडा खाली येतो, 20 EMA ला टच करतो आणि तिथून बाउन्स घेत असेल एका ग्रीन कॅन्डलचं, तर तिथं पण तुम्ही ट्रेडचा प्लॅन काय करू शकता. मग त्या ठिकाणी एंट्री कुठून करू शकता, ग्रीन कॅन्डलच्या हायच्यावरून ही एंट्री तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. किंवा या ठिकाणी जर तुम्हाला पुलबॅक मिळाला तर तिथं रिस्क कमी बनते, रिवॉर्ड खूप चांगला बनतो आणि बिगिनरसाठी हे बेस्ट सेटअप आहे. 3 नंबरचं सेटअप काय राहतं, त्याला रिव्हर्सल एंट्री. थोडा ॲडव्हान्स आहे. स्टॉक एका स्ट्रॉंग सपोर्टवर येतो, म्हणजे पूर्वी इथूनच बाउन्स झालेला असतो, तिथं परत एखादे हॅमर कॅन्डल किंवा बुलिश इंगल फ्लॅंक पॅटर्न जर दिसला तर त्या ग्रीन कॅन्डलच्या हायवरून जर ट्रेड नेक्स्ट डेला टाकला तर तिथं देखील मिळणारा रिवॉर्ड खूप चांगला असतो, हे पहिल्यांदा लक्षात. पण रिव्हर्सल एंट्रीच्या आधी सर्वात धोकादायक काय माहिती का, तिथं सपोर्ट ब्रेक देखील होऊ शकतो. विशेषतः बिगिनर ट्रेडर असेल तर त्यांनी टाळणं कधी पण सोयीस्कर आहे. मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे तुम्हाला 3 गोष्टी एंट्री घेण्यासाठी सांगितल्या ना, ह्या सगळ्यावर तुम्हाला फोकस करायची गरज नाहीये. मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्या एंट्रीजमध्ये एंट्री मिळतील असं नाही, पण महिन्यामध्ये कमीत कमी 3 ते 4, 4 ते 5 एंट्री मिळू शकतात आणि त्या पुरेसे आहेत. तुमच्याकडे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी असेल तर ऑलवेज तुम्ही विनिंग प्रोबॅबिलिटी मध्ये जाण्याची शक्यता नाकाराल. आता मित्रांनो पुढली स्टेप आहे स्टॉप लॉस. हा पार्ट खूप इम्पॉर्टंट. मित्रांनो इथंच काय होतं माहिती का, बरेच जण
चुकतात. मित्रांनो इथं थांबा आणि पुढचे 90 सेकंद ना आयुष्यभर लक्षात ठेवा. मी एक कथा सांगतो. पुण्यातला एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता, जवळपास 3 लाख रुपये कॅपिटल वापरून स्विंग ट्रेडिंग करत होता. पहिल्या 4 ट्रेडमध्ये 40,000 प्रॉफिट झाला. इतका कॉन्फिडन्स आला की बस. 5व्या ट्रेडमध्ये त्यानं स्टॉप लॉस लावला नाही, एंट्री घेतली. थोडा खाली गेला तर मी लगेच एक्झिट करीन असं तो म्हणत होता आणि शेअर्स कोसळला 10% एका दिवसात. विकासला वाटलं आता थांबेल, नाही थांबला तर अजून किती पडेल, ऍव्हरेज करू, अजून शेअर्स खरेदी करू. कोसळत गेला आणि 3 आठवड्यामध्ये 3 लाखाचे झाले 1,20,000 आणि पुढचे वर्षभर तो विकास स्विंग ट्रेडिंग पासून दूर राहिला. कारण सगळं त्यानं जे कॅपिटल काढलं होतं स्विंग ट्रेडिंगसाठी ते सगळं एका स्टॉकमध्ये फसलं आणि तो IT स्टॉक आहे. मित्रांनो ट्रेडिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 100% कॅपिटल एका स्टॉकमध्ये कधीही लावू नका. स्टॉप लॉस खूप महत्वाचा आहे. म्हणून मित्रांनो एक नियम सांगतो, एंट्री घेतल्यावर लगेच स्टॉप लॉस लावा. मेंटल SL इथं काही कामाचा नाहीये. ऍक्च्युअली SL आपला सिस्टम मध्ये असला पाहिजे. मग SL कुठे ठेवायचा? पुलबॅक एंट्रीमध्ये, विशेषतः 20 EMA च्या खाली 2% किंवा रिसेंट लो जो आहे ना त्याच्या खाली 1% ठेवा. किंवा ब्रेकआउट एंट्री जर असेल तुमची, ब्रेकआउटची लेवल XYZ असेल, तिथून खाली 2 ते 3% ठेवा. किंवा मॅक्झिमम SL डिस्टन्स किती असला पाहिजे? तुमची जी एंट्री आहे तिथून 3 ते 4% किंवा हार्डली 5%. SL कधीच हलवू नका. अरे थोडासा खाली गेलाय, SL जरा आणखी खाली घेऊन जातो, थोडा ॲव्हरेज करतो. ह्या गोष्टी स्विंग ट्रेडिंग मध्ये चालत नाहीत. आणि SL हिट झाल्यानंतर जो लॉस आहे ना तो ऍक्सेप्ट करा आणि बाहेर पडा. पुढच्या ट्रेडमध्ये तुम्हाला मस्त 20,000 रुपये मिळवण्याची संधी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, स्टॉप लॉस तुमच्या पैशाचा शत्रू नाहीये, तो तुमचा मित्र आहे. तो तुम्हाला बाजारात टिकवून ठेवतो आणि बाजारात जो टिकतो तो पैसा नक्की मिळवतो. आता येतं माझं सर्वात आवडतं टेक्निक. मित्रांनो आता आपल्याला बघायचं रिस्क रिवॉर्ड आणि पोझिशन साईज. हा मनी मॅनेजमेंटचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. मित्रांनो तुम्ही जर ह्या गोष्टी शिकलात ना तर तुम्ही 95% ट्रेडरपेक्षा चांगले बनणार आणि 95% ट्रेडर ह्याच गोष्टी शिकत नाहीत. रिस्क रिवॉर्ड रेशो. प्रत्येक ट्रेडच्या आधी स्वतःला एक विचारा, मी जेवढी रिस्क घेतोय ना त्याच्या किती पटीनं मला रिवॉर्ड मिळणार आहे. हो का? स्विंग ट्रेडिंग जर करणार असाल तर मिनिमम टार्गेट 1/2 असलं पाहिजे. म्हणजे 1000ची रिस्क असेल तर 2000 हे मिळायलाच पाहिजेत. आणि मित्रांनो बघा ना, 1/2चा जर रिस्क रिवॉर्ड रेशो वापरला, समजा तुम्ही 10 ट्रेड घेतले, त्यातले 4 ट्रेड बरोबर आले, 6 ट्रेड लुझिंग मध्ये केले, तर काय होईल? 4 जे ट्रेड बरोबर आले त्यामध्ये प्रत्येकी तुमचा 2000चा प्रॉफिट झाला, म्हणजे 8000 प्रॉफिट झाला. आणि 6 जे ट्रेड लॉस मध्ये गेले प्रत्येकी 1000 रुपये लॉस झाला, म्हणजे 6000. तरी पण नेट प्रॉफिट किती आहे तुमचं? 2000 आहे. म्हणजे 60% ट्रेड चुकीचे जरी असले तरी रिस्क रिवॉर्ड रेशो जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्रॉफिट मध्ये राहता. आणि पोझिशन सायझिंग 2%चा रोल देखील इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक ट्रेडवर तुम्ही तुमच्या टोटल कॅपिटलच्या जास्तीत जास्त 2%ची रिस्क घ्या. बस 1 लाख कॅपिटल आहे ना तर मॅक्झिमम रिस्क तुमची 2000चीच असली पाहिजे. म्हणजे SL डिस्टन्स 3% जर असेल तर पोझिशन साईज किती येईल तुमची? 66,666 रुपयांची येईल. हे पहिल्यांदा लक्षात. का इतका रिस्ट्रिक्टेड नियम आहे? तर सर्व्हायवलसाठी. समजा कधीतरी 10 सलग लॉस झाले खूप वाईट कंडिशनला, 2%चा रूल जर वापरला असाल तर तुमचा टोटल लॉस किती होणार आहे? 20% होणार आहे. म्हणजे तुमचे अकाउंटमध्ये 1 लाख रुपये जे कॅपिटल होतं ते 80,000वर जाऊन पोहोचलं आणि ते रिकव्हर करायला काही अवघड असणार नाही. पण कुणी म्हणाला 10%ची रिस्क घ्या पर ट्रेड, टोटल लॉस 65% होईल. 65% लॉस होईल म्हणजे 1 लाखात राहिले किती? 35,000. अकाउंट संपायला जास्त वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, पैसे कसे कमवायचे पेक्षा पैसे कसे न गमवायचे हे जास्त महत्वाचं. मग कॅपिटल किती पाहिजे स्विंग ट्रेडिंगसाठी? तर मित्रांनो तुम्ही 50,000पासून देखील स्विंग ट्रेडिंगला सुरुवात करू शकता. 1-2 लाख कॅपिटल असेल तर ते बेस्ट आहे, त्यापेक्षा जास्त असेल तर उत्तमच झालं. आता मुद्दा येतो एक्झिट स्ट्रॅटेजीचा. बहुतेक ट्रेडर एंट्रीवर खूप विचार करतात पण एक्झिटवर 0 प्लॅनिंग असतं. इथंच चुकतात. मी तुम्हाला 3 स्टेज एक्झिट स्ट्रॅटेजी सांगतो, ही खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो फर्स्ट टार्गेट, स्टॉक तुम्ही घेता, तुमच्या टार्गेटला पोहोचतो, तुम्ही डेफिनेटली क्विक 50% प्रॉफिट बुक करा. कारण आता तुमचा रिअल मनी स्थिर आहे. उरलेल्या 50%साठी तुम्हाला मुक्तपणे खेळता येतं, मानसिक दबाव वगैरे राहत नाही. आणि सगळ्यात बेस्ट काय माहिती आहे का? ट्रेलिंग स्टॉप लॉस. अरे उरलेल्या 50%साठी SL वरती सरकवता ना, ओरिजिनल SL आता विसरून जावा. स्टॉक जसा वर जाईल तसा SL पण काय होईल? वर जाईल. एक सिंपल मेथड आहे, रोज 20 EMA खाली 2% SL लावून ठेवा. EMI सरकला SL ऑटोमॅटिक वर सरकत जाईल. हे पहिल्यांदा लक्षात. आणि फायनल एक्झिट कुठे असले पाहिजे? ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला, एक्झिट करा. किती प्रॉफिट असू द्या, एक्झिट खूप महत्वाचा आहे. आणि ह्या जर 3 गोष्टी फॉलो केल्या ना ट्रेडिंगमध्ये तर मोठा रिवॉर्ड नक्की मार्केट देतं. आता मित्रांनो समजा तुम्ही एंट्री घेतली, 15 ट्रेडिंग डे मध्ये स्टॉक काही हल्ला नाही, मग काय करायचं? तर त्वरित एक्झिट करा. नो लॉस नो प्रॉफिट, काही टेन्शन नाही. का? कारण अपॉर्च्युनिटी कॉस्ट. तुमचा पैसा अडकून पडतोय, तो पैसा दुसऱ्या ट्रेडमध्ये कामाला लावू शकता. टाइम इज मनी आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो एक्झिटचा एक मूलमंत्र आहे, लोभ केला तर मिळालेला प्रॉफिट पण निघून जातो आणि सिस्टमवर विश्वास ठेवा, तो तुम्हाला वर घेऊन जातो. आता मित्रांनो
व्हिडिओचा शेवटचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ॲव्हरेजली स्विंग ट्रेडिंग करताना मी काही गोष्टी ऑब्झर्व केल्या, तर तुम्ही शक्यतो ह्या चुका टाळा. स्विंग ट्रेडिंगमध्ये सर्वात पहिलं स्टॉप लॉस न लावणं ही चूक आहे. तर प्रॉपर स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करा. रिव्हेंज ट्रेडिंग बिलकुल करू नका. पोझिशन साईज डबल करायचा प्रयत्न करू नका. मार्जिन वापरून ट्रेड तर बिलकुल घेऊ नका. या ठिकाणी तुमचं अकाउंट साफ होऊ शकतं. आणि विशेषतः एका स्टॉकमध्ये सर्व कॅपिटल लावण्यापेक्षा ना 5 ते 6 स्टॉकमध्ये ते कॅपिटल डायव्हर्ट करा. विशेषतः न्यूज बेस्ड ट्रेडिंग टाळा यामध्ये. आणि सेटअप नसेल तर काहीही करायची गरज नाही, निवांत राहा. या जर चुका तुम्ही स्विंग ट्रेडिंगमध्ये टाळल्या तर नक्की मित्रांनो तुम्ही एक चांगला स्विंग ट्रेडिंगमधून पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. मित्रांनो हा व्हिडिओ बघितला तुम्हाला जर छान वाटला असेल पण जर कृतीच केली नसेल तर काय उपयोग. त्यामुळे पुढल्या 7 दिवसासाठी एक ॲक्शन प्लॅन देतो. सर्वात पहिल्यांदा तुमचं डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. डीमॅट अकाउंट नसेल युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, चेक करा. व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर तुम्ही चार्ट इंकवरती एक स्वतःचा स्क्रीनर बनवू शकता. तिथं सगळ्या गोष्टी फॉलो करू शकता किंवा स्वतःची एक तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये वॉच लिस्ट तयार करू शकता. एक्सेल शीट बनवू शकता. त्यामध्ये तुमचं ट्रेडिंग जर्नल मेंटेन करू शकता आणि पेपर ट्रेडिंग करू शकता कमीत कमी 30 दिवस. ह्या जर गोष्टी तुम्ही आजपासून हा व्हिडिओ बघितल्यानंतर केल्या तर नक्की त्या ठिकाणी काहीतरी चांगला रिझल्ट तुम्हाला येईल. मित्रांनो मी तुम्हाला प्रॉमिस करतो ही प्रोसेस तुम्ही फॉलो करा. 6 महिन्यात तुम्ही एक कन्सिस्टन्सी प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. ही गॅरंटी नाही, हे हाय प्रोबॅबिलिटी आहे, हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो यावरून तुम्हाला एका गोष्टीचा तर अंदाज आलाच असेल. स्विंग ट्रेडिंग एक सिस्टम आहे, मॅजिक नाही. नियम पाळले, माइंडसेट सांभाळलं, पेशन्स ठेवला तर नक्की इथं काय होतं, तुम्हाला रिवॉर्ड मिळतो. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला जर हे कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कुठल्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करता, कुठली स्ट्रॅटेजी वापरता. बेल आयकॉन देखील दाबा. पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला पहिल्यांदा मिळेल. धन्यवाद. परत एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.